मस्जिद पाडून या ठिकाणी एक छोटंसं राम मंदिर बांधलं जाते आणि त्या ठिकाणी मूर्तीची स्थापनासुद्धा केली जाते। या घटनेनंतर संपूर्ण देशभर मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं। मोठ्या दंगली झाल्या। या दंगलींमध्ये जवळपास 3000 लोक मारले गेले। या घटनेनंतरच मुंबईमध्ये सुद्धा दंगली झाल्या, ज्यामध्ये 900 लोक मारले गेले। या सर्व घटनांनंतर, या वातावरणानंतर जवळपास 7 ते 8 वर्ष सर्व वातावरण शांत होतं। पुढे मित्रांनो 2001 मध्ये VHP म्हणजे विश्व हिंदू परिषद ही केंद्र सरकारला राम मंदिर बांधण्याची मागणी करते, अन्यथा आम्ही स्वतः त्या ठिकाणी राम मंदिर बांधू अशी घोषणा करते। यावेळेस केंद्रामध्ये सत्ता होती ती BJP पक्षाची आणि PM होते अटल बिहारी वाजपेयी। अटल बिहारी वाजपेयी यांनी ही सर्व एकंदरीत परिस्थिती विचारात घेता या सगळ्या विषयावर किंवा या मुद्द्यावर निर्णय करण्यासाठी किंवा काही तोडगा काढण्यासाठी एक अयोध्या समिती गठीत करतात आणि चर्चेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतात। परंतु 15 ऑक्टोबर 2002 रोजी विश्व हिंदू परिषद VHP अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याची घोषणा करते आणि सर्व कारसेवकांना अयोध्येमध्ये बोलावले जाते। या ठिकाणी अयोध्येमध्ये शेकडो कार्यकर्ते जमतात, परंतु या ठिकाणाहून परत जात असताना त्यांच्या ट्रेनला गोध्रा या ठिकाणी आग लावल्या जाते, ज्यामध्ये 58 कारसेवकांचा जळून मृत्यू होतो। या घटनेनंतर देशाचे वातावरण पुन्हा तापते, पुन्हा वातावरणामध्ये तणाव निर्माण होतो।